आई, नाश्त्याला काय केलंस? आलू पराठे बनवलेत मी आज. अरे वा, आलू पराठा. मज्जाच येईल मग आज. तुला आवडतात ना पराठे? हो आई, थंडीच्या दिवसात तू जेव्हा गरम गरम पराठे बनवतेस ना, त्यामुळे मला खूप मज्जा येते. मग सांग मला, तुला कुठले कुठले पराठे आवडतात? आलू पराठा, गोभी पराठा आणि तू एकदा ते सफेद पराठा बनवला होतास ना. सफेदवाले म्हणजे कुठला पराठा रे? अच्छा, पनीर पराठा. ही गोष्ट या दोन भावांची आहे. हरीश आणि त्याचा छोटा भाऊ सतीश आपल्या आईवडिलांबरोबर एका गावात राहत होते. त्यांचे वडील एक शेतकरी होते. त्यांच्याकडे खूप शेतजमीन होती. पण हीच जमीन... अरे हरीश, मला सांग तरी निदान पराठा कसा झालाय ते. हो हो, चांगला झालाय. काय झालं रे? मी बघतीये तुझं लक्ष दुसरीकडेच आहे. काय झालंय? एवढा चिडलेला का असतोस सदान कदा? हे बघ आई, मी साफ साफ सांगतोय, रस्त्याच्या बाजूची जमीन मीच घेणार आहे. दादा कसं काय म्हणतो की हे शेत त्याचं आहे म्हणून. अरे पण त्या बदल्यात मी तुला ते मोठं शेत देतीये ना. असू दे आई, जर छोटूला तीच जमीन हवी असेल तर त्याला घेऊ देत. आणि मग तू काय घेशील? मला जमीन किंवा संपत्तीचा काहीच लोभ नाही आई. मी माझ्या हक्काचं मागतोय. मला कळतंय की बाबा गेल्यानंतर घरातली सगळी जबाबदारी तुझ्यावरच आलीये, पण याचा अर्थ असा नाहीये की या सगळ्या संपत्तीचा तू एकटाच मालक आहेस. हे काय चाललंय तुमचं? निदान खाताना तरी जरा शांत बसा. नंतर बोलता येईल वाटणीची भाषा. तशीही मी अजून जिवंत आहे. मी मेल्यानंतर मग या घराच्या 2 भिंती करा. सतीशच्या डोळ्यासमोर त्याचं पूर्ण बालपण एका मिनिटात येऊन गेलं. हरीशला रस्त्याच्या कडेची जमीन तर मिळाली होती, पण तो आपल्या भावाचं प्रेम गमावून बसला होता. मग हरीश आपल्या टेरेसवर फेऱ्या मारण्यासाठी येतो. ती थंडीच्या दिवसातली सकाळ होती. हरीशने सतीशला पाहिलं. 2 सेकंद त्याच्याकडे बघताच त्याने मान फिरवली आणि दुसरीकडे वळाला. सतीशही हरीशला बघून काहीच बोलला नाही. काही दिवसांनी सतीशच्याच घराच्या खालून त्याच्या सोनेनी त्याला आवाज दिला आणि म्हणाली, बाबा, पराठे तयार आहेत. तुम्ही खाली या लवकर, नाहीतर थंड होतील ते. हर्षिताचा आवाज ऐकून हरीश खाली उतरू लागला. तेव्हाच त्याने सतीशकडे पाहिलं तर तो उदास होऊन बसला होता. पण हरीश त्याला काहीच बोलला नाही. कुठे गेला होतात बाबा तुम्ही? पराठे सगळे थंड होत आहेत. कुठे नाही ग, इथेच होतो. वरती टेरेसवर फेऱ्या मारत होतो. केवढी थंडी आहे बाबा, आणि वरती थंडीत फेऱ्या मारत होतात. अशाने आजारी पडाल. बरं तुम्ही बसा, मी गरम गरम पराठे आणते. नाही, पराठे बरोबर तू मला फक्त चहा दे. का? चहा का? तुला माहितीये, जेव्हा माझी आई पराठे बनवायची ना, तेव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही चहा बरोबरच पराठे खायचो. मग संध्याकाळी अर्शिता आपला नवरा हिमांशू बरोबर गप्पा मारत होती. ऐका ना, आज मला सगळं जाणून घ्यायचंय. काय जाणून घ्यायचंय? हेच की बाबा आणि काका आपापसात बोलत का नाहीत? आपण त्यांच्या घरी जात नाहीत, तेही आपल्या घरी येत नाहीत. तुम्ही नेहमी हे बोलणं टाळता, पण मला आज हे जाणूनच घ्यायचंय की शेवटी असं या 2 भावांमध्ये काय झालं होतं. बरं बरं, हळू बोल तू, मी सगळं सांगतो. त्या दिवशी हिमांशूने अर्शिताला सगळं काही सांगितलं. सगळं जाणून घेतल्यानंतर अर्शिता खूप दुःखी झाली. मग ती विचार करू लागली की कसं या 2 भावांना एकत्र आणता येईल. अहो ऐका ना. हा बोल. मला ना ती आजींसारखी चूल हवीये. हसताय का? आजकालच्या सुना पण ना, त्यांना गॅस दिला तर चूल मागतात आणि चूल दिली तर गॅस मागतात. एवढं काही चिडवायची गरज नाहीये. तुम्ही फक्त तेवढंच करा जेवढं मी तुम्हाला सांगतेय. बरं बरं, ठीक आहे. मी बघतो वरच्या स्टोअर रूम मध्ये ती कुठे आहे ते. हो, कुठेही असले तरी आपण शोधून काढूया ना तिला. अगं पण तुला करायचंय काय त्या आजीच्या चुलीशी? तुम्हाला वाटत नाही का की काका आपल्या घरी यावेत आणि आपली दोन्ही कुटुंब एकत्र राहावीत? हळू बोल अर्शिता. बाबांनी जर ऐकलं ना तर तुझ्या बरोबर मलाही ओरडा बसेल. हे बघ, माझी पण इच्छा आहे, पण आपण ना त्या घरी जाऊ शकतो ना त्यांच्याशी बोलू शकतो. काय हरकत आहे? तुम्ही काळजी करू नका. आपण त्या घरीही जायचं नाही आणि त्यांच्याशी बोलायचंही नाही. तुम्ही फक्त बघतच राहा. काका स्वतःच येतील. इम्पॉसिबल. हिमांशूचं बोलणं ऐकून अर्शिता हसते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अर्शिताने आजींची तीच साडी आणि ब्लाउज घातला ज्या त्या नेसायच्या. मग तिने टेरेसवरती ती चूल पेटवली आणि गरमागरम पराठे बनवू लागली. तेव्हाच बाजूच्या टेरेसवर सतीश फेऱ्या मारायला आला. खूपच जास्त थंडी होती, त्यामुळे त्याच्या हातात चहाचा एक कपही होता. मग जशी त्याची नजर अर्शितावर पडली, त्याच्या हातातून तो चहाचा कप खाली पडला आणि फुटला. त्याला अर्शितामध्ये त्याची आई दिसत होती. जसं अर्शिताला कळालं की काका तिच्याकडेच पाहतायत, तिने सगळ्यांना जोरात आवाज दिला, सगळेजण या लवकर वरती, गरमागरम पराठे करतीये मी. चहा बरोबर गरम पराठे खाऊन घ्या. बघा तर किती सुगंध दरवळतोय. जो आधी येणार
तोच आधी खाणार. अर्शिताचं बोलणं ऐकून खाली उभा असलेला हरीशही आश्चर्यचकित होतो. त्याला काहीच कळत नव्हतं की अर्शिता हे काय बोलतीये. पण हिमांशू तिथे उभा राहून हसत होता. हिमांशूने आपल्या वडिलांना टेरेसवर यायला सांगितलं आणि दुसरीकडे सतीशची पावलं आपोआपच अर्शिता बनवत असलेल्या पराठ्यांकडे वळू लागली. एक पराठा मिळेल का ग सुनबाई? हो हो काका, जरूर. पनीर पराठा बनवलाय मी. तुम्हाला आवडतो ना? मग त्याने लगेच पराठ्याचा एक घास खाल्ला आणि तो जोरजोरात रडू लागला. हे सगळं मागे उभा असलेला हरीश बघत होता. तो लगेच सतीश जवळ आला आणि रडत रडत म्हणाला, कसा झालाय रे छोटू पनीरचा पराठा? आणि मग दुसराच क्षणी रडत रडत दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली. हे घे, ही एवढी पोळी खाऊन जा. नाही आई, मला उशीर झालाय, मी नाही खाऊ शकत. अगं एक पोळी तरी खा. असू दे ना आई, तुझ्या या पोळीच्या नादात माझी जर बस गेली ना तर माझा बॉस मला कच्चा खाऊन टाकेल. बरं बाई ठीक आहे, हा रोल बनवलाय मी, हा तर हातात घेऊन जाऊ शकतेस ना? बरं ठीक आहे, दे लवकर, मला उशीर होतोय. ही गोष्ट आहे रोनिताची, जी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई नम्रता आणि वडील नरेश यांनी तिच्या शिक्षणात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती आणि रोनिता कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर आता एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होती. आई, तू बाबांची बायको आहेस, माझी नाही. रोज अशी बसून माझी वाट काय बघत असते तू? झोपत जा ना तू वेळेवर. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल की आपल्या पोरीला बघितल्याशिवाय आईचा डोळा लागणार नाही. हो, पण त्याच्यासाठी आधी माझं लग्न तर कर, की अशीच आई होऊ? सांग बरं तू. थांब जरा, आगाऊ कुठली, आत्ता बघते तुझ्याकडे. रोनिता हसत हसत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. मग समोरच तिचे वडील तिला दिसले. अगं अगं, काय चाललंय तुझं हे? काही नाही बाबा, मी आईला सांगितलं की मला शिरा खायची इच्छा झालीये, तर बघा ना आई मला मारायला येतेय. काय ग नम्रता, शिराच मागितलाय ना तिने, बनव की मग तिच्यासाठी. त्याच्यात एवढं चिडायची काय गरज आहे? रोनिता सगळ्यांचा जीव होती. रोज असेच मजेत दिवस जायचे. मग एक दिवस, नम्रता जरा इकडे ये. काय झालं? अगं ते लखनौचे काका आहेत ना? हो हो, काय झालं त्यांना? त्यांना काही नाही झालंय, त्यांचा फोन आला होता. म्हणत होते अगदी चांगल्या विचारांची माणसं आहेत, त्यांना मुलीच्या नोकरी करण्यावरही काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती लोक याच शहरात राहतात. अरे वा, मग तर हे खूपच चांगलं झालं. काय चांगलं आहे आई, मला नाही करायचं लग्न बिग्न. का ग बाई, तुला का नाही करायचं लग्न? मी गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? तूच घेणार, अजून कोण? आत्ता तर आमचे हातपाय चालतायत, आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत जा, अजून काय. नाही बाबा, माहित नाही कशी असतील ती सासरची माणसं, मला कुठेच नाही जायचंय. अगं असं बोलू नये बाळा, पोरी परक्याचंच धन असतात. एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावंच लागतं. आणि तुला माहितीये, ज्यांचं स्थळ आलंय ना त्यांना तुझ्या नोकरी करण्यावर पण काहीच अडचण नाहीये आणि ते पण याच शहरात राहतात, त्यामुळे तुला जॉब बदलायची पण गरज लागणार नाही. मग आता तूच सांग, यापेक्षा अजून काय हवंय बरं? रोनितालाही हेच हवं होतं की लग्नानंतरही तिची नोकरी सुरू राहावी. खूप समजावल्यानंतर रोनिता या लग्नासाठी तयार झाली आणि मग काही दिवसात तिचं लग्न होऊन ती रणजित बरोबर तिच्या सासरी येते. रणजित एका फॅक्टरीमध्ये मॅनेजर होता. घरी त्याचे आई वडील आणि एक बहीण होती जिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तू खूप नशीबवान आहेस की तुला आमच्यासारखं सासर मिळालंय. अगं माझ्या रणजितसाठी तर मुलींच्या रांगा लागलेल्या होत्या. बरं मला सांग, तू कुठे जॉब करतेस? म्हणजे तुझं ऑफिस किती लांब आहे इथून? आई, मी निस्टॅक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं ऑफिस इथून जास्त लांब नाहीये. अच्छा अच्छा, माझा रणजित तर दर महिन्याला 30,000 रुपये कमवतो. तसा तुझा पगार किती आहे? 10-15,000 रुपये तरी मिळतात की नाही? आई, सगळी कटाकटी करून 40,000 रुपये हातात येतात. एवढं ऐकून कमला गप्प बसली. रोनिताच्या उत्तरामुळे तिचं तोंड गप्प झालं होतं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघून गेली. पण रोनिताला ही गोष्ट कळालीच नाही की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिने तिच्या सासूची बेइज्जती केली होती. मग रोनिता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि आपला टिफिन पॅक करू लागली. त्याच वेळी कमला तिथे आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीयेस? आई, लग्नासाठी मला फक्त कालपर्यंतच सुट्टी होती, त्यामुळे आजपासून मला ऑफिसला जॉईन व्हायचंय. अच्छा, आणि परत कधी येशील? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. एवढं बोलून रोनिता तिथून निघून गेली. खरं तर कमला रोनिताच्या या नोकरीवरती जास्त खुश नव्हती, पण येणारा पैसा कोणाला आवडणार नाही म्हणून ती गप्प होती.
पण त्या दिवशी रोनिताला घरी यायला थोडा उशीर झाला. ती आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मग तिने सगळी भांडी घासली आणि मग, उद्यापासून जरा लवकर येत जा सुनबाई. आता तुझं लग्न झालंय त्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात काहीतरी. आता रोजचा स्वयंपाक मी काही एकटी बनवू शकत नाही या वयामध्ये. हो ना, ठीक आहे आई. कमला रोनिताला ऐकून तिथून निघून गेली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि खूप सारा स्वयंपाक करून ऑफिसला गेली. मग त्याच दिवशी संध्याकाळी, हे जेवण तर तू सकाळी बनवलं होतंस ना? हो आई. का आवडलं नाही का तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. त्या दिवशी तर कमला रोनिताला काही बोलली नाही, पण तिला हे पचत नव्हतं की रोनिता हे सगळं इतकं व्यवस्थित कसं मॅनेज करते. मग एक दिवशी कमलाने खडा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी, हे बघ सुनबाई, मी आणि रणजितच्या वडिलांनी खूप प्रयत्न केला, पण आमच्याकडून आता जास्त ॲडजस्ट होणार नाही. यांना गरमच जेवण जेवायची सवय आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण तू संध्याकाळीच करत जा, समजलं? पण आई, आता वाद घालू नकोस माझ्याशी. मी जेवढं सांगते तेवढंच कर. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोनिता खूपच नाराज झाली. तिला आता प्रश्न पडला की ऑफिसचं काम सांभाळून घरातलं हे काम कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी, आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो बोल ना, काय झालं? मी नोकरी सोडलीये. उद्यापासून मी ऑफिसला नाही जाणार. अगं पण असं का केलंस तू? कारण हे सगळं माझ्या एकटीकडून होत नव्हतं आई. ऑफिसच्या कामामुळे मी तुमचीही काळजी घेऊ शकत नव्हते. बरं ठीक आहे, जा तू जाऊन माझ्यासाठी चहा करून आण. कमलाला नेहमी वाटायचं की रोनिताने जॉब सोडावा, पण आता ती तिच्या जॉब सोडण्यावरही टेन्शनमध्ये होती. पण तिने हे टेन्शन रोनिता समोर दाखवलं नाही. तिकडे रोनिता लवकर आपलं काम संपवून आराम करायची. तिला एक ब्रेक हवा होता, जो आता तिला मिळाला होता. पण दुसरीकडे रोनिताच्या जॉब सोडण्यामुळे घरातलं बजेट हल्लं होतं. रणजितने रोनिताच्या सॅलरीच्या जोरावर 2-3 लोनही घेतले होते. त्याचे सगळे हप्ते आता त्यालाच फेडावे लागत होते. केवळ एकाच महिन्यात हालत इतकी खराब झाली की लोनचे हप्ते भरण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. आणि मग एका संध्याकाळी कमला आपल्या मनावर दगड ठेवून म्हणाली, ते रोनिता, मला खूप वाईट वाटतंय की तू तुझी नोकरी सोडलीस. काही हरकत नाही आई. नाही नाही, तू एवढी चांगली शिकलेली आहेस, इतक्या वर्षांचा तुझा अनुभव आहे आणि आता तू उगाच घरात बसून राहिलीयस आणि तुलाही तुझं ऑफिसची आठवण येतच असेल ना. तू एक काम कर, तुझ्यासाठी एक नवीन नोकरी शोध, नाहीतर जुन्या ऑफिसमध्ये जॉईन होता आलं तर बघ. ठीक आहे आई, पण ते स्वयंपाकाचं थोडं बघावं लागेल. माझ्याकडून सगळं काम तर नाही होणार. अगं नाही नाही, मी सगळा विचार केलाय. तू फक्त भाजी करून जात जा. मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या पोळ्या करत जाईन आणि तू ऑफिसमधून आल्यानंतर मी चहा पण करीन. ठीक आहे? ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशी रोनिता सकाळी आवरून आपल्या आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आणि मग, तुझ्या सासूचा हा घमेंडीपणा नक्की दूर होईल म्हणून. बरं आता मला सांग, तुझ्या सुट्ट्या कधी संपणार आहेत? आजपर्यंतच होती आई, उद्यापासून जॉईन करायचंय. बरं झालं. चहा पिणार आहेस का? नाही, आज तर माझ्या सासूबाईंच्या हातचा चहा आधीच फिक्स आहे. आज आपण दिवसभर शॉपिंग करूयात. रोनिताचं बोलणं ऐकून नम्रता हसू लागते आणि अशा प्रकारे रोनिताने आपल्या समजूतदारीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ती आपल्या घरची जबाबदारीही पूर्ण करत होती आणि पैसे कमवून घरातलं बजेटही सांभाळत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.